मला वाटतं CJPचं जे आंदोलन सुरू होतं आहे ते काही विशिष्ट मागण्यापुरतं होतं. श्री वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ते होतं. सरकारसुद्धा त्या मागण्यासंदर्भात त्यांनी सुद्धा चर्चेची भूमिका घेतली. स्वतः ज्येष्ठ मंत्री चर्चेला गेलेत. पण दुसऱ्या बाजूला राजकीय पोळ्या भाजण्याचं काम ते सुरू झालेलं आहे. म्हणजे काँग्रेस असेल या आता तुम्ही जो ठाकरे बंधूंचा उल्लेख करताय, मला वाटतं हे मुळातच या आंदोलनाचा मूळ हेतू जो आहे तो आता बाजूला राहिला. विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या होत्या किंवा त्या संदर्भात सरकार निश्चितपणे सकारात्मक आहे, विचार करत आहे. परंतु राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये घुसखोरी करून आपल्या स्वतःच्या तुंबड्या भाजायचा पोळ्या भाजण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. मला वाटतं आता ज्यांनी जनाधार गमावलेले आहेत त्यात कोणत्या ना कोणता आधार शोधू राहिले आणि त्यांनी या विद्यार्थी आंदोलनाचा आधार घेतलेला आहे. माझी त्या CJPच्याही आंदोलन करणार माझी आणि मी त्यांना आव्हान आहे, असे जे घुसखोर आलेले आहेत तुमच्या आंदोलनामध्ये आणि मूळ आंदोलन त्यांच्या माध्यमातून मोडीत काढण्याचा प्रयत्न होतोय, त्यांना सुद्धा तुम्ही आता बाजूला ह्या अशा राजकीय पक्षाच्या लोकांना या आंदोलनातून बाजूला केलं पाहिजे. दुसरीकडे दिल्लीमध्ये हे माझा मुद्दा तोच आहे की एकतर आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय आणि आंदोलकांमध्ये जे घुसलेले आहेत, आज ज्या प्रमाणात पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले आहेत, प्रचंड दगडफेक झाली, हे काय आंदोलनाचं लक्ष नाही आहे. पण आंदोलक जे करणारी मुलं आहेत त्यांना हेच माझं सांगणं आहे की हे जे घुसखोर आलेले आहेत सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी षड्यंत्र करण्याचा प्रयत्न करतायत, सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. त्यात मग हे घुसखोर आहेत, राजकीय पक्षाचे गुंड आहेत, त्यांनी जे आता या पद्धतीने जो आता या प्रश्नाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. पण मला वाटतं आंदोलक जे आहे ते त्यांच्याबद्दल सरकार चर्चा करते, सरकार निश्चितपणे त्यातून मार्ग काढील याचा आम्हाला विश्वास आहे. परंतु याचबरोबर ज्यांनी या सगळ्या दगडफेकीमध्ये किंवा हिंसा घटनेमध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. आणि जे राजकीय पक्षाच्या लोकांना ज्यांनी आता स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम सुरू केलेलं आहे, मला वाटतं जनतासुद्धा त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. काल मनोज जरांगे भेट दिली आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की महाराष्ट्रात नेत्यांना फिरू देणार नाही, जे विद्यार्थ्यांच्या विरोधात जातील त्यांना. असं आहे की जरांगे पाटलांना माझं एवढं सांगणं आहे की सरकार विद्यार्थ्यांच्या विरोधात नाहीच आहे ना. आता नीटचे निकाल लागलेत, पारदर्शकता आली, मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये त्याचा उत्साह स्वागत झालंय. अनेक मुलांनी जे पास झाले कोणी तक्रार केलेली नाही आहे. नीटच्या निकालाविरुद्ध लक्षात घ्या, एक मुद्दा लक्षात घ्या, कोणी तक्रार केलेली नाही आहे. इतकं सरकारने त्यानंतर पारदर्शकते पद्धतीने ते काम केलेलं आहे. जे लोक दोषी होते आज महाराष्ट्रातल्या कोचिंग क्लासचे लोक त्याच्यामध्ये आढळले. त्या राजकीय पक्षाचे लोक नव्हते, कोणी कोचिंग क्लासचे लोक त्याच्यामध्ये आढळले की त्यांनी हे पद्धतीने ज्या पद्धतीने नीटच्या परीक्षेसंदर्भात त्यांनी जो गोंधळ घातला त्याला कोणी सत्ता पक्षाच्या कोणी त्याला पाठिंबा दिला नव्हता. आता त्यामध्ये चौकशी करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. CBI इन्क्वायरी सुरू आहे, CBIने प्रचंड प्रमाणात लोकांना अटक केली, कारवाई सुरू आहे. मला वाटतं याच्यामध्ये तीच अपेक्षा श्री वांगचूक यांनी व्यक्त केलेली आहे की भविष्य काळामध्ये ही व्यवस्था पारदर्शक राहील. विद्यार्थ्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले असतील तर ते गुन्हे दाखल करू नये, त्यांच्या मागण्याचे रिसर आहे. पण जरांगे पाटलांना त्यांना मी विनंती करणार आहे की विद्यार्थी विरोधी कोणीच नाही ना. उलट विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी जे वेगळ्या राजकीय पक्षाचे लोक त्यात घुसलेले आहेत त्यांचा तुम्ही बंदोबस्त करा. पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मागण्यावरती सरकार चर्चा करतच आज. ही घटना पहिल्यांदा नाही आहे. उलट याच्यामध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न भारत सरकारने आता केलेला आहे. परंतु मागच्याही काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये सुद्धा हे प्रकार घडलेच आहेत. पण मी जो मुद्दा सांगत होतो की ज्यांचं आता जनाधार संपलेला आहे अशी लोक त्या आंदोलनाच्या पाठीमागे बसून आपल्या स्वतःच्या तुंबड्या भरण्याचा राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, याचा मला वाईट वाटतं.
विद्यार्थी आंदोलनाच्या बद्दल हे मुद्दा नाहीच आहे. सरकार त्यांच्याशी बोलताच मी सांगितल्याप्रमाणे चर्चा झाली, त्यांच्या मागण्या समोर आल्या, सरकार त्यामध्ये चर्चा करतंय, परंतु यांना विरोधी पक्षाला चर्चाच होऊ द्यायची नाही आहे. त्यांनी आंदोलन बदनाम करायचं आहे. आणि म्हणून या घटनेचं खरं या विरोधी पक्षाच्या लोकांनी रस्त्यावर झोपून घ्यायचं, काहीतरी नौटाक्या करायच्या, हे मला वाटतं आपल्या लोकशाहीला प्रेरित नाही आहे. अशा सगळ्या ह्या प्रवृत्तीचा तर मी निषेध करतोच आहे. विनाकारण चाललेल्या, शांततेने चाललेल्या आंदोलकाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला, राजकारण आणण्याचा प्रयत्न झाला, त्यातून पुन्हा मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेची कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाला काही लोकांकडून, समाजकंटकांकडून. त्याच्याबद्दल आता निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे, आमची मागणी आहे.